नमस्कार मंडळी, कसे सगळे? मस्त ना? आम्ही पण मस्त. तर आता स्वयंपाक चालू आहे. आज आमच्या गावची यात्रा आहे, त्यामुळे रानातलं काम आवरून परत यात्रेसाठी जायचं या. त्यामुळे पटपट करायचं चाललंय स्वयंपाकाचं. इकडं आत्याबाई शेंगा फोडतात. भाजीला शेंगदाणा नव्हतं काल रानात दोघी पण गेल्यामुळं काही शेंगा फोडायच्या राहिल्या. आता भाजीला लागायचं काम असलं काम त्यांच्याकडे असतात. लसूण कोथिंबीर नीट करायचं, शेंगा फोडायच्या. नाही केलं काय? आता केली वांग्याची भाजी. तरी नाही म्हणायचं केलं काय? ठेवायचं आलं बघा कारभाराचं काम मध्येच. चहा ठेव तर लय ही. आता आम्हाला कुठला केक का हाय? तुम्हाला कसं नाही? आम्ही कालच्या धरण तर पडतोय. कालपासून काही दिलाच नाही माहिती मग त्यांच्या इकडं काय जमले का नव्हे का? बसल्या माणसाला तर सारखा केस. जेवण कमी पण चहा पाहिजे आधी. आता काय पाण्याचा हातात घ्याय ना. आता काय गरम होतंय का दादा? फॅन लावला लगेच. या मंडळी आमच्या यात्रेला. पण आता आम्ही आता रानात चाललोय. एवढं स्वयंपाक झाल्यावर रानात जायचंय. काल कांदा थोडं राहिल्यात भरायचं, त्यामुळे कांदा भरायच्यात. आज बाजार पण आहे लोणीचा, त्यामुळं थोडा घेवडा पण तोडायचा आहे. आणि मग नंतर 4-5 वाजता यात्रेला जायचं. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. यात्रेचा व्हिडिओ पण झालं बघा. बाजारचं माळवं काढून आता रानात येताना काय मला व्हिडिओ काढायला जमला नाही, कारण घाईत आले होते घाई, त्यामुळे तो काय व्हिडिओ काढला नाही. तर आता मी आणला तिकडून घेवडा तोडून. आता आत्याबाईचं चाललंय पालक बांधायचं. इकडं खाली एक गटुड आहे, ते बांधून ठेवलंय. जरा धुईची आता भाजी. त्यांचं चाललंय आता कापून भाजी बांधायचं. आणि इकडे कारभारी कसं झोपल्यात बघा. शेतकरीचं कारभार. मोटर चालू करायची, धुईची भाजी. तर खुशाल झोपल्यात, मोबाईल बघत बसल्यात. पोरांचा फोन आला, यात्रेत जायचंय, त्यामुळे पोरांचा फोन येतोय. मी म्हणते उरकायचंय, तर कसं बसल्यात. तिकडं पिशवी यायच्या हे करायचं. 4-2 पेंड्या वाट्याने बांधू लागायचं बसून. काय नाही तसं. यात्रेत जाण्यासाठी पोरं वाट बघतात घरी कधी येते या. तरी अजून शेळ्यांना गवत काढायचंय. तर शेळ्यांना गवत काढून आता 3 वाजल्यात. गवत काढायचं तासाभरात. पोरांपाशी जाऊन उरकून यात्रेला जायचंय. तर शेतकऱ्याला काय रोजचा दिवस सारखाच, पण पोरांसाठी यात्रा म्हणलं की लय मोठा जीव होतो. त्यामुळे पोरांसाठी जावं लागतं या. आता राहिलेला व्हिडिओ यात्रेत गेल्यावर मी काढणारच आहे. तो पण व्हिडिओ यात्रेतला टाकणार आहे. आमच्या इथली यात्रा कशी असते ते नक्की बघा. यात्रेत आलोय आम्ही. इथून सुरुवात झाली आता यात्रेची. उशीर झाला होता तरी पण भरपूर गर्दी होती. हे आमचं पळसनाथाचं मंदिर आहे मंडळी. पळसनाथ महाराजांची पालखी आहे. सगळे वारीने दर्शन घ्यायला वारीने दर्शन घेतलेले बाहेर मंदिराच्या बाहेर स्टॉल लागलेले आहेत. तिथे भरपूर गर्दी आहे.